समिती होती, याच्यामध्ये सर्व धर्मीय होते. मी आज तुम्हाला विचारलं की याच्यामध्ये संविधान समितीचे मसुदा जो तयार करण्यात आला, याच्यामध्ये आपले मुस्लिम कोण होते, तर कोणी सांगू शकेल का? संविधान लिहिण्याच्या मसुदा समितीमध्ये कोण होतं, याच्यातली नावं आम्हाला माहित नाहीयेत. सय्यद मोहम्मद सैफुल्ला म्हणून होते. याचं कारण काय हे मी एकच गोष्ट तुम्हाला सांगितली, हे आपल्या मुस्लिम समाजाशी निगडीत आहे म्हणून. आणि बहुसंख्य मुस्लिम समाजात मी सर्व सर्व भारतवासीयांना सोबत घेऊन जाणारा माणूस आहे, पण आम्हाला आमचा इतिहास माहित नाही. आज विशेषतः भारतामध्ये मुस्लिम समाज हा मागं पडलेला दिसत आहे. याचं कारण काय की आम्हाला शिक्षण नाही, आम्हाला इतिहास नाही, आम्हाला भविष्याची वेध नाहीयेत. आज थोडासा विचार करा, संपूर्ण कोकण पट्ट्यातून जे जे आयपीएस अधिकारी, यूपीएससी अधिकारी दिसतात, किती होत आहेत? अखंड महाराष्ट्रातून 3 ही आपली दुर्दैवाची बाब आहे. म्हणजे आपण कुठेतरी मागं पडतोय. आणि याच्यामध्ये विशेषतः पाहिलं तर कोकणी मुस्लिम समाज कुठे आहे? देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे माझे अनेक उलमा इक्राम होते, हाफिज होते, कारी होते. अशी त्यांची प्रेत त्यांना फासावर लटकवून दिल्लीच्या त्या रस्त्यावर लाखोनी अशी लटकवलेली होती. हे बलिदान होतं मुस्लिमांचं या देशासाठी. मग आम्ही कुठे आहोत? आज आमच्या देशाचं भवितव्य काय? ही जी माझ्यासमोर माझी मुलं दिसत आहेत, त्यांच्या भवितव्याचा आम्ही विचार काय करतोय? त्यांना कुठेतरी इलेक्ट्रिशियन बनवायचं, ड्रायव्हर बनवायचं, एखाद्या गाडीवर लावायची, एवढंच आम्ही भविष्य पाहायचं? नाही, तर तुमच्या पालकांची जबाबदारी आहे की आजचं जे युग आहे, या युगामध्ये त्यांना सामावून घेतलं पाहिजे. देशाच्या विकासामध्ये त्यांनी हातभार लावला पाहिजे. आणि याकरता आपण गांभीर्यानं घेतलं पाहिजे. आज या मुलांच्या भविष्यांकडे जर आपण पाहिलं तरच आपण देशाचं भविष्याकडे पाहू. नाहीतर आमची मुलं, आमची भावी पिढी हे एका वेगळ्या मार्गाकडे जात आहे. याचं गांभीर्याने प्रत्येक पालकानं विचार केला पाहिजे. आज चला, तुम्ही कोणत्याही कार्यालयामध्ये चला, साधं तहसीलदार ऑफिस घ्या, कदाचित वाईट वाटेल चिपळूण नगरपालिका घ्या, प्रांताधिकारी कार्यालय घ्या, कृषी अधिकारी कार्यालय घ्या, फॉरेस्ट विभाग घ्या, कोणत्या विभागामध्ये एक कोकणी मुस्लिम दिसतो का मला सांगा? अरे मग आम्ही करतोय काय? आम्हाला देशानं प्रजासत्ताक दिनाच्या दिनानं स्वातंत्र्य दिलंय, आमचं संविधान दिलंय, याच्यामध्ये आमचा हातभार लावण्याचा भाग नाहीये का? आमचा प्रश्न नाहीये का? मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाने मनापासून विनंती करतो की मुलांना 10वी 12वी नाही तर त्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये बसवा. आज प्रत्येक मुलगा हा उच्च शिक्षित झाला पाहिजे, तरच तो देश घडवू शकेल. मुलांना हातात आज आम्ही काय करतोय, माझे वडील फॉरेनला आहेत, मुलगा 10वी झाला की हातात एक हायफाय मोबाईल, भले त्याच्याकडे पैसे असेल, 1,00,000-1.5 लाखाचा मोबाईल देतोय, 2-2.5 लाखाच्या गाड्या देतोय. हे मुलांचं भविष्य नाहीये. मुलांना यूपीएससी, एमपीएससी ज्या ज्या एक्झाम आहेत, 10वी 12वी नंतर ज्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आहेत, त्याला कोणत्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे हे पाहून त्यांना शिक्षण दिलं तरच आपण भारत देश घडवू शकू. हे बंद करा गाड्या देणं. तुम्ही देशाचं भवितव्य घडवणार नाही आहात. मोबाईलचा सदुपयोग आहे तेवढाच दुरुपयोग आहे. हा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात होते. तर मी आज हात जोडून या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपणा सर्वांना विनंती करीन की आपल्या मुलाला देशावर बलिदान देण्याची, देशासाठी लढण्यासाठी, देशासाठी कार्य करण्यासाठी मुलांचं भवितव्य घडवा, इतकीच मी विनंती करेन. गांभीर्यानं घ्या. मी वारंवार सांगतोय की मुलांना जर कुठेही भविष्य घडवण्यासाठी तुम्हाला कमी वाटत असेल, म्हणजे कमी काही पडत असेल, तर आम्ही आहोत. तुम्ही आम्हाला फोन करा, आपण त्याच्यासाठी गायडन्स शिबिर घेऊ. पण मुलांना घडवा, आणि मुलांना घडवलं तरच आपण आपली भावी पिढी घडवू शकू. एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. मला इथं बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.